मुख्य मान्यवर कक्षामधून पाहायला मिळत आहेत. नक्की संघाला एक ट्रॉफी उचलण्याचा मान इथे मिळालेला आहे. कदाचित ती पहिली असेल, दुसरी अथवा तिसरी, बघूया. एक ट्रॉफी तर ते इथून नक्कीच घेऊन जाणार आहेत. संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. चला, बरोबर 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली इनिंग कंप्लीट करायची आहे. 1:52 झालेली आहेत. पहिला चेंडू पडेल तेव्हा आम्ही आपला टायमर सुरू करू. सरवली संघ गोलंदाज भरत पाटील आलेत. आजच्या दिवसातून हा पहिला सामना 40+ फॉर्मॅट मधला सुरू होतोय. सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच आज मानकोली गावचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस. गोलंदाज भरत पाटील, स्ट्राईकला दीपक मडवी. नक्कीच 2 ट्रॉफी तर पायगाव संघाला देखील लागू झाली आहेत. 1:53 झालेली आहेत. पहिला चेंडू इनसाइड आउट, चांगला फटका केले. चेंडू चाललाय दीपक कव्हर सीमारेषेकडे आणि चेंडू सीमापार. दीपकनं काल जी आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघासमोर फलंदाजी केली, नक्कीच 11 चेंडूमध्ये नाबाद 51 आणि नक्कीच एक गाव गटामधून देखील नाबाद 52 धावा. सोमनाथ पाटीलने देखील या स्पर्धेतून पहिली 50 कंप्लीट केली होती. जोशी 11 भादवड या संघासमोर 59 धावा. पहिल्या चेंडूवर दीपक मडवीनं चौकाराने सुरुवात केलेली आहे. चला जरा फास्ट केलायचं आहे. सरवली संघ 1:53 पहिला चेंडू टाकलाय. बरोबर 20 मिनिटं आपल्याकडे आहेत 4 ओव्हरसाठी. मीर स्पोर्ट भरोडी आपण देखील तयार राहायचं आहे. वेलकम सिद्दीक भावे सर. इथे पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क आणि चेंडू चाललाय सीमापार. काय सुरुवात आहे, बघूया आपण. चौकार आहे की षटकार. सारखे बिल्डर अँड डेव्हलपरचे ऑनर भूषण म्हात्रे यांचं शुभ आगमन. आरके बिल्डर्स टेंबिवली आणि गोठेगार. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर बघूया 4 आहेत की 6 आहेत. चौकार आहे. 2 चेंडू मध्ये 2, धावसंख्या 8. दीपक मडवी. बघूया आपला अँगल चेंज केलेला आहे. ओव्हर द विकेट ना पहिले 2 चेंडू टाकले, त्यानंतर राऊंड द विकेट. भरत पाटील यांची वापसी काय असेल या चेंडू नंतर आपल्याला कळेलच की. मात्र दीपक मडवी हा फटका बघूया. समोर फसला क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, हा कॅच पकडलाय की मॅच. जबरदस्त झेल. शिवा पाटील चा झेल मात्र कायम आठवणीत राहील. काय झेल टिपलाय. क्रिकेटचं सूत्र आहे, घ्या कॅच जिंका मॅच. काय झेल टिपलाय शिवा पाटील ना. मिडॉनवर उभे होते, चेंडूवर नजर चांगली होती. भरत पाटील खुश आहेत. शिवा पाटीलचं अभिनंदन करताना, कारण की दीपक मडवीची
इथे महत्वाची विकेट त्यांनी मिळवलेली आहे. नवीन फलंदाज विकास मुकादम संघाचे संघनायक आहेत. बघा यानंतरचा सामना असेल आरके बिल्डर अँड डेव्हलपर टेंबिवली आणि स्वर्गीय कालीराम स्मृती गोटेगर बी बालू पाटील फॅन टीम. यानंतर दोन्ही संघनायक आपण तयार राहायचं आहे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आपल्या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. गोटेगर बी आणि टेंबिवली. तीन चेंडू मध्ये 8 धाबा 1 विकेट. इथे चांगला चेंडू विकासला मात्र बांधून ठेवलाय. काय चेंडू टाकला होता गतीनं बीट केलं होतं. विकास मुकादमचे बॅट उचलण्याआधी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला होता. चांगली लाईन अँड लेंथ पकडलेली आहे. पहिल्या 2 चेंडू मध्ये 8 त्यानंतर 2 चेंडू मध्ये दीपक मडवीला झेलबतच्या स्वरूपात बाद केलाय गोलंदाज भरत पाटीलनं. हा चेंडू ऑन साईडला हलक्या हातानं चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. शॉर्ट लेग मधून चेंडूला उचललाय. मिळेल फक्त सिंगल. सिंगल न धावसंख्या 9. बघूया राकेश पाटील या ओव्हर मधून दुसरा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वर आलेत. षटकातील शेवटचा चेंडू आहे. नक्कीच मोठी विकेट इथे दीपक मडवीची पहिल्याच ओव्हर मध्ये भरत पाटीलने मिळवून दिलेली आहे. हा फटका चांगला आहे. बघूया समोर क्षेत्ररक्षक रवी चौधरी वेल जज कॅच. दोन्ही सलामीवीरांना तंबूच्या अस्त्राला पाठवलाय गोलंदाज भरत पाटीलनं. काय झेल टिपलेत. शिवा पाटील नंतर रवी चौधरीनं या सामन्यातून चांगले झेल पकडलेत. चांगली सुरुवात आहे जॉनमन सरोली संघासाठी. खास करून गोलंदाज भरत पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये जरी 2 चौकार खर्च केले तरी त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये 2 विकेट 1 सिंगल आणि 1 डॉट अशी गोलंदाजी केलेली आहे. चांगली सुरुवात आहे. नक्की जॉनमन सरोली संघासाठी जी सुरुवात भरत पाटीलनं करून दिलेली आहे अगदी चांगली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की राकेश पाटील 1 वर बाद झाले. दीपक मडवी 8 वर बाद झालेत. राकेश पाटील 0 वर बाद झालेत. विकास मुकादम 1 वर खेळतायत. आता मैदानामध्ये नवीन फलंदाज जितू गवली. नक्कीच कालच्या रात्रीमध्ये ज्या फलंदाजांनी इथे अगदी गोलंदाजांना सलोकी पलो करून सोडलं होतं दीपक मडवी या नावाचं वादळ मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये शांत केलाय. चला सरवली संघ जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. एक वाजून 53 मिनिटांनी आपण पहिला चेंडू टाकला. बरोबर 2 वाजलेले आहेत. 2 वाजून 1 मिनिट झालाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या सरवली संघ. एका ओव्हरला तुम्ही 10 मिनिटं घेऊ शकत नाहीयेत. 8 मिनिटं झालेली आहेत. गोलंदाज रवी चौधरी समोर फलंदाज विकास मुकादम. टेंबिवली आणि गोटेगर बी आपण तयार आहात. इनिंग ब्रेक मध्ये पुढील 2 संघादरम्यान रेग्युलरचा आपण सामना पाहणार आहोत. आमचे पंच देखील इथे उपस्थित आहेत. एपी पॅनल आणि समालोचक व्हाईस ऑफ ठाणे सिद्दीक भावे आणि आमचे परम मित्र सुनील शेलके सर. हा चेंडू 20 मध्ये ऑन दी कार्पेट केले. समोर
भरत पाटील एकच धाव. फलंदाज विकास मुकादम धावचीत बाद आहेत. बघा पंचांचा चांगला निर्णय इथे असेल कारण की दोन्ही खेळाडू धावत होते. गोलंदाजाने जर चेंडू घेतला तेव्हा एसटी रक्षकाकडे फेकला असता तर ठीक होतं. मात्र स्वतःवर चेंडू ठेवला आणि लावलं तर बरा केला, नाहीतर 2 धाव पेनल्टी कदाचित आल्या असत्या. चांगला निर्णय रवीचा देखील. नवीन फलंदाज धीरज. जेव्हा दोन्ही खेळाडूंनी जर आपलं पॉपिंग क्रीज सोडला असेल तर ज्या एंडला थ्रो येईल त्या एंडला आपल्याला लावायचं आहे, अन्यथा आपल्या 40+ नेमवली आहे. 2 धावांचा पेनल्टी. धीरज मडवी नेट नंबर 4 वर फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेले आहेत. नवीन 40+ संघटनेमधले हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि जयमान सरवली. इथे फटका अगदी खडे खडे. काय टायमिंग. जितू गवलीनं 6 धावेने आपला अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल आता जाऊन पोहोचले 16 वर. 8 चेंडूमध्ये 4 बाद 16 अशी स्थिती. रवी चौधरी शॉट रनअपने ओव्हर द विकेट ना. षटकातील पुढील चेंडू. जितू गवलीनं पहिल्या चेंडूवर 6 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. हा फटका देखील उडवलाय. मॅजिक बॉक्स मध्ये चेंडू सेफ प्लॅन होतोय. षटकार. धावसंख्या 22. 2 चेंडूमध्ये 2 ठोकलेत. दीपक मडवी राकेश पाटील विकास मुकादम बाद झाले तरी मात्र जितू गवलीवर कुठलाही परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावा बनलेत 22 धावा 9 चेंडूमध्ये. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच 50+ की 50 अंडर मध्ये रोखलं जाईल. बघूया. जितू गवली देखील या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या लाईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितू गवलीनं याआधी चाचणी स्पर्धा असेल, विलासमूर्ती चषक असेल, त्यापेक्षा या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. इथे हा चेंडू बघूया डीप फाईन लेग रिजन कडे सरसावतोय. 2 क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला उचलत आहेत. इथे वाईट +2 अशा अतिरिक्त 3 धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या 25 धावा झालेत. पहिल्या ओव्हर मध्ये दीपक मडवी राकेश पाटीलची विकेट आल्यानंतर देखील धावसंख्येवर धावा चांगल्या आलेल्या आहेत. रवी चौधरीवर दबाव. हा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोच रिझल्ट. दीपक मडवी बाद झाल्यानंतर मात्र सामन्याचे सूत्र जितू गवलीनं आपल्या खांद्यावर घेतलेत. 3 मध्ये 3 ठोकलेत. त्यामध्ये एक वाईट आला होता. धावा बनले जाता 31.
नक्कीच श्री कालिकामाता कालवार सिनियर 40+ संघनायक प्रकाशदादा म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला आणि स्वयंभूत पायगाव या संघाला शुभेच्छा आलेत. खास करून जितू गवली आणि दीपक मडवी ऑल टीमला प्रकाश म्हात्रे कालवार संघाचे सिनियर 40+ संघनायक यांनी शुभेच्छा दिले. धन्यवाद. जुने नाहीत आपल्याकडे. यस हा घ्या आणि याला जुना करा. दोन्ही बॉक्स आपल्याकडे नवीन चेंडूचे आहेत. जुने चेंडू आपल्याकडे आता सध्या नाही आहेत. असेल तर मिळेल नसेल तर नवीन वर केला. धावसंख्या 31. 10 चेंडूमध्ये 31 धावा आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या. भरत पाटीलचे आणि 2 महत्वाचे विकेट मात्र रवी चौधरीला इथे जितू गवली करून षटकार ठोकण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 3. हवा चांगली मैदानामध्ये. अगदी जितू ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत हवेचा देखील त्यांना चांगला लाभ इथे पाहायला मिळतोय. 31 धावा. मिस टाइम फटका आहे. चेंडू सेफ लँड होईल. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडू सेफ लँड झालाय. 2 धावा इथे देखील जितू गवलीनं पूर्ण केलेत. धावसंख्या 3 33. 11 चेंडूमध्ये 33 आलेत. नक्कीच धावगतीचा नेट रन रेट अगदी पाहिला तर चांगला आहे. 11 चेंडूमध्ये 33 म्हणजे प्रत्येक चेंडू गणित 3 धावा आता 11 चेंडूमध्ये स्वयंभूत पायगाव संघाच्या फलंदाजांनी बनवलेले आहेत. बघूया रवी चौधरीचा शेवटचा चेंडू. या षटकातील स्लोवर चेंडू आणि याला देखील पाठवलाय ज्ञानेश्वरी मॅजिक बॉक्स मध्ये. 6 धावांसाठी षटकार. 33 + 6 39. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 9 म्हणजे या ओव्हर मध्ये आल्या धावा 30. 30 धावा रवी चौधरीच्या 6 चेंडू मध्ये. याच खेळीसाठी जितू गवलीची वलक आहे आणि आज दोन्ही फॉर्मेट मधून हा संघ 40+ चे सेमीफायनल खेळणार आहे. हा नवीन 40+ संघटनेचा सामना जयरमन सरवली संघासमोर आणि एक गावघाट मीर स्पोर्ट बरोडी या संघासमोर दुसरा सेमीफायनल हा संघ खेळणार आहे. नक्कीच विजय मुकादम यांची आठवण करू द्यावी लागेल. स्वयंभूत स्पोर्ट पायगाव संघाला कुठलाही चषक पटकावला नवीन 40+ संघटनेचा अथवा एक गावघाट तर विजयजी मुकादम उद्योगपती पायगाव यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम 10,000 रुपये आहेत. भोलेनाथ पाटील ओव्हर नंबर 3. हा चेंडू आणि इथे पायचीची अपील. धीरज बाद झालेत.
नक्की स्वर्गीय कालीराम शेठ स्मृती गोटेकर बी बालू पाटील अनिल पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. वेलकम अनिल पाटील, आपलं स्वागत आहे. निशांत येदेत नवीन फलंदाज निशांत गवली. पहिल्या चेंडूवर भोलेनाथ पाटील न धीरज याची विकेट पायचीच्या स्वरूपात मिळवलेली आहे. हा फटका चाललाय डीप मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक रवी चौधरीनं एका टप्प्याने चेंडूला उचललाय. धाव मिळेल फक्त एक. एका धावीने संघाची टोटल पोचली 40 वर. 14 चेंडूमध्ये 40 आलेत, 12 मध्ये 39. त्यानंतर भोलेनाथ पाटीलनं पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर सिंगल. आता समोर फलंदाज आहे जितू गवली. आतापर्यंत 4 षटकार 1 दुहेरी 26 वर खेळतात 5 चेंडू मध्ये. हा फटका अगदी विसेप मध्ये भरत पाटील यांनी सोडले, मात्र शिवा पाटीलनं पकडलाय. मात्र सीमारेषा येते, सीमारेषा ओलांडलेली आहे. लक्षात नव्हतं शिवा पाटीलच्या आणि या नशिबाचा चौकार आलाय. जितू गवलीनं आतापर्यंत 6 चेंडू खेळलेत, एकही डॉट नाहीये. 4 षटकार 1 दुहेरी आणि हा चौकार. 30 धावा वैयक्तिक जितू गवलीच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 4 44 धावा लागलेत. बघूया चेंडू हवेमध्ये इष्टरक्षक पोहोचत नाहीयेत. एक सिंगल न धावसंख्या 45 लागलेली आहे. यष्टीरक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न का केला गेला नाहीये. पंचेचाळीस धावा लागलेत. भोलेनाथ पाटील ओव्हर नंबर 3 जयमन सरवली संघाकडून. हा चेंडू चालला अगदी शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून डीप फाईन लेग रिझन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. आता धावा बनलेत 49. 49. काय चांगली सुरुवात. खर तर दुसऱ्या ओव्हर मध्ये जितू गवलीनं आक्रमणाला सुरुवात केली होती. 49 टोटल मध्ये बाकी आहे आणि मला वाटतं 60+ नक्कीच स्कोअर कडे जितू गवली पाहत असतील. फुल टॉस होता, चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलात. एक सिंगल. दुसरीसाठी जितू गवली निघालेत. स्ट्राईक स्वतःवर ठेवायचे आहे आणि इथे 51 धावा लागलेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सत्राच्या सरासरीनं बरोबर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद 51 धावा लागलेत. बघा शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर असेल. गोटेकर बी आणि टेंबिवली दोन्ही संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहा. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे आणि आमचे परम मित्र सुनील शेळके सर. या सामन्यानंतर आपण त्यांना देखील ऐकणार आहोत. स्वर्गीय कबीर निर्माल स्पर्धेचे दोन्ही आमचे मुख्य साथी समालोचक सुनील शेळके सर देखील पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील. और तीसरे हीरो आप भी है सर. नक्कीच एसके संकेत केनी यांच्याकडून संतोष पाटील पिंट्या यांना विकेट साठी 1000 रुपये.
बघूया काल प्रिन्स शिकारीला हर्षल केनीनं हॅट्रिकसाठी 10,000, प्रत्येक विकेटला 1,000, मात्र 28 धावा दीपक मडवीनं त्या ओव्हरमध्ये ठोकल्या होत्या प्रिन्स शिकारीला. इथे हा चेंडू चांगला टाकलाय. वेलकम सुधाकर दादा माली, आमच्या मानकुली गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक. आपला स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू डॉट. हा फुलटॉस, हा फुलटॉस आणि फुल टोल वसूल. षटकार ठोकलाय. जितू गवलीनं आतापर्यंत षटकार ठोकले त्या इनिंग मधून 5. वैयक्तिक 43 आणि संघाचे टोटल 57. जुने चेंडू आपल्याकडे नाही आहेत. एसके जरा जात या साईडला बघा भेटतात का. सॉरी 37 आहेत आमचे गुंडलेकर का सांगतायत. जितू गवलीच्या धावा 37 आहेत. 5 षटकार, 1 सिंगल, 1 डबल आणि 1 चौकार आणि 1 डॉट असे एकूण चेंडू 9 खेळलेत आणि 9 मध्ये 37. 4 चेंडू अजूनही आहेत. बघूया एसके ना विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपये लावलेले आहेत. 57 धावा. दोन्ही संघनायक आपण 4 धाम स्पोर्ट टॉस बॉक्स मध्ये पोचायचं आहे. गोटेकर बी आणि टेंबिवली. यानंतरची नाणेफेकी उडवली जाईल. नाणेफेकी कक्षामधून रेग्युलर फॉर्मॅटचा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू डॉट. पिंट्या पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल कारण की जितू गवलीला 3 चेंडू मध्ये 2 डॉट टाकणं हे देखील साध्या गोलंदाजाचं काम नाहीये. 10 चेंडू मध्ये 37 वर. बघूया नक्कीच अजूनही 50 करण्याची संधी जितू गवली यांच्याकडे आहे. 3 चेंडू आहेत. 13 धावा पाहिजेत. संघाची टोटल 57 लागलेली आहे. हा चेंडू ऑन दी कार्पेट चाललाय. अगदी मिड विकेट रिझन मध्ये 1 कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आता 38 वर जितू गवली, संघाचे 58. शेवटचे 2 चेंडू आणि समोर फलंदाज आहेत निशांत गवली. 3 चेंडू मध्ये 7 वर निशांत खेळतात. 1 सिंगल, 1 चौकार, 1 डबल. हा फुलटॉस होता मात्र फुलटॉसवर फटका प्लेसमेंट चांगली नव्हती. फक्त 1 सिंगल मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक दक्ष होते. डीप मिड विकेट डिझाईन मध्ये रवी चौधरी. एका धावीने आता संघाची टोटल 59. पिंट्या पाटीलनं नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 1 षटकार खाऊन 5 चेंडू मध्ये 8 दिलेत. भरत पाटीलनं पहिल्या ओव्हर मध्ये 9. बघूया या चेंडूवर काय दडलाय. हा चेंडू देखील चांगला टाकलाय. काऊ कॉर्नर भरत पाटील आहेत. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला गेलेला आहे. चांगला निर्णय होता. वेट केला, थ्रो येपर्यंत वाट पाहिली आणि 1 धाव इथे एक्स्ट्रा या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी कंप्लीट केली आहे. धावा म्हणले 4 ओव्हर मध्ये सोई मुसफट पायगाव संघाच्या 61 आणि 62 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. जय हनुमान सरवली संघासमोर. जाऊया आपण टॉस करे बोलणार आहोत. सुनील शेलके सर आणि सिद्दीक भावे सर.
धन्यवाद सुनील शेळके सर, सिद्दीक भावे सर. मान्यवर कक्षामध्ये गणेशजी पाटील, नितेश चौधरी आणि भीम चौधरी आहेत. मान्यवरांना विनंती, आपण 4 धाम टॉस बॉक्स मध्ये या. रेग्युलर फॉर्मॅटचा एक महत्त्वाचा सामना आणि त्या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी आमचे सरोली ग्रामपंचायतचे आमचे सदस्य भीम चौधरी आणि जयमन सरोली संघाचे करता धरता नितेश चौधरी आहेत आणि गणेश पाटील. गोटेगार बी संघाचे संघटक आम्हाला जॉईन झालेत. वेस्ट ऑफ लक गोटेगार बी स्वर्गीय कालराम स्मृती, गोटेगार बी बालू पाटील फॅन टीम आणि आरके बिल्डर्स डेव्हलपर्स टेंबिवली भूषण म्हात्रे फॅन टीम. पाच ओव्हरचा सामन्याचं आयोजन कमिटीकडून सूचना आलेली आहे. बघा, नाण्याचं स्वरूप मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय. एका बाजूला स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक आणि दुसऱ्या बाजूला नवीन 40+ चौथा हिरवा. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी कबीर निर्मळ अशी कॉलिंग आहे आणि अगेन्स्ट चौथा हिरवा 40+ आले. आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. नितेशजी चौधरी, गणेश पाटील, भीम चौधरी. तर स्वर्गीय कालीराम स्मृती गोटेगार बी संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. मित्र, कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन? 4 धाम स्पोर्ट, स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक, आतापर्यंतचा प्रवास या स्पर्धेमध्ये कसा राहिलाय आणि साहिल केनी गणेश केनी यांच्या स्पर्धेच्या आयोजनाविषयी 2 शब्द. नक्कीच कबीर निर्मल ट्रॉफी 3 वर्ष लगातार खेळत आलो आहे आणि साहिल भाऊ आणि गणेश भाऊ यांच्याबद्दल बोलायला गेला तर ज्या टायमाला टुर्नामेंट आयोजन होतात तेव्हा साहिल भाऊंचा स्वतःहून मेसेज असतो व्हॉट्सअपला का टुर्नामेंट लागले असे म्हणून. आणि खास करून तर मी नवेश दादा पाटील यांचे आभार व्यक्त करतो, कारण का त्यांनी आमची टीम स्पॉन्सरशिप केल्याबद्दल. नक्कीच 5 ओव्हरचा सामना आहे, नाणेफेकी जिंकलेली आहे. आपण रात्री क्रिकेट केला, दिवसा देखील केले, तर आज देखील दिवसा क्रिकेट केलायचं आहे. आज स्पर्धेचा फायनल डे आहे. काय निर्णय असेल? समोरचा संघ देखील टेंबिवली एक चांगला संघ आहे. हो, नक्कीच. टेंबिवली म्हणजे एक आमची चांगला बॉन्डिंग आहे, भरपूर चांगले क्लोज संबंध पण आहेत. 5 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकून मी प्रथम क्षेत्ररक्षण करावं. आपल्या संघाला शुभेच्छा आहेत. आपण जाऊया अल्ताफ शेख, टेंबिवली संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि रिव्हर्स फटके मारण्यामध्ये माहीर असे फलंदाज. आपण नाणेफेकी गमावलेली आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. नाही, असं काय नाही. टॉस आहे तो कोणी पण जिंकू शकतो. जो काय डिसिजन आहे तो मान्य आहे आम्हाला. बॅटिंग करू. बॅटिंग करून कोणती टोटल आपल्या संघासाठी सेफ असतील गोटेगार बी संघासमोर, असं काही एक सेट आकडा सांगू शकाल? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन? 4 धाम स्पोर्ट आयोजित स्वर्गीय कबीर निर्मल चषक. खूप चांगलं आयोजन आहे. मला असं वाटतं का पुढच्या वर्षी संपायच्या परीस का पुढच्या वर्षी कधी टुर्नामेंट येईल खेळण्यासाठी. वा, क्या बात आहे. तर मित्रांनो, रेग्युलर फॉर्मॅटमधली पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकून गोटेगार बी संघाचे संघटनेने घेतलाय. प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी टेंबिवली संघाला आमंत्रित केले आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काळीराम केणी सर. सलग 2 षटकार गणेश पाटील सरवली ग्रामपंचायत सदस्यांच्याकडून 1000 आहेत आणि इथे भरत पाटीलचा झेल टिपलाय. हिस्टनच्या मागे जितू गवळीनं फलंदाज बाद. मोठी विकेट. या सामन्यातून भरत पाटीललाच गोलंदाजी चांगली केली, मात्र फलंदाजीमध्ये अपयशी ठरलीत. नक्कीच यानंतरच्या रेग्युलर सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे.
आणि गोटेगार बी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. वेलकम सुनील केनी, आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, आपलं स्वागत आहे. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 2024 मध्ये आमच्या जयदुर्गा मंडळाचे देखील ते पदाधिकारी आहेत. वेलकम. नवीन फलंदाज संतोष पाटील, 3 चेंडू टाकलेत. गोलंदाज राकेश पाटील, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर सिंगल, तिसऱ्यावर विकेट. अशी चांगली सुरुवात. 62 धावा इथे बनवायचे आहेत आणि पहिले 3 चेंडू मध्ये 1-1. सुनील केने आपण मान्यवर कक्षामध्ये नक्कीच. डबल एस सुनील शेलके सर आणि सुनील केनी आणि एस के, क्या बात है. तेरी संगम बिग मॅच. यानंतर आपण पाहणार आहोत हा 40+ फॉर्मॅट मधला पहिला सेमीफायनल. इथे बघूया बॅटची कडा लागून चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. संतोष पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. धावसंख्या 5 या अंकावर मोठा धावांचा पल्ला गाठायचा आहे. तब्बल 62 धावा अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी इथे जहानमन सरवली या संघाला बनवायचे आहेत. बंद्रा मारुती काल्हेर संघ नवीन 40+ ग्रुप मधून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. अविनाश ग्रुपचे अध्यक्ष निलेश पाटील, आपलं देखील स्वागत आहे. आर के बिल्डर अँड डेव्हलपर संघाचे पाठीराखे म्हणून मोठ्या संख्येने त्यांचा प्रेक्षक वर्ग इथे पोहोचलाय. इथे फलंदाज बाद संतोष पाटील 4 वर बाद झालेत. भूषणनं झेल टिपलाय. पहिला झेल इष्टांच्या मागे जितू गवलीनं टिपला होता. राकेश पाटीलची चांगली सुरुवात या सामन्यातून. बघूया नवीन इतिहास कीर्तिमान इथे रचेल का स्वयंभूस्फोट पायगाव, कारण की दोन्ही 40+ फॉर्मॅट मधून हा संघ सेमीफायनल खेळणार आहे. हा नवीन 40+ गटामधून सेमीफायनल आहे आणि यानंतर एक गाव घाट. एकाच दिवसातून 2 फायनल खेळण्याचा मान मिरस्पोर्ट बरोडी संघाने नवीन 40+ संघटनेमधून मिळवला होता. आणि बघूया आज त्या विक्रमाची बरोबरी स्वयंभूस्फोट पायगाव संघ करेल का. राकेश पाटील षटकातील शेवटचा चेंडू, हा चेंडू सोडून दिलाय. अगदी लाईन चुकीची. पंच विश्वास पाटील सरांनी वाईटचा इशारा केलाय. राजेश चौधरी आलेत. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला किशोर चौधरी आहेत. इथे हा चेंडू चांगली लाईन अँड लेंथ रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अगदी त्याच दिशेने आला होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. अठरा चेंडू मध्ये 56 धावांचं लक्ष आहे अजून शिल्लक. पहिल्याच ओव्हरमध्ये जी सुरुवातीची अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र पूर्ण करू शकले नव्हते. 15.50च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खूप पिछाडीवर आपण पाहतो जहानमन सरवली संघा फक्त 6 धावा आलेत. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 56.
या संघाच्या गोलंदाजासमोर 56 धावा बनवणं इतकं सोपं काम नाहीये. बघूया हा चेंडू, बघूया आगल्या वेगळ्या पद्धतीनं इथे चेंडू शॉट दरम्यान छत्रीशेकडे वळला होता. फलंदाज किशोर चौधरी. नक्कीच राजेश चौधरीना जरा सांभाळून केला होता जितू गवळींच्या चेंडूवर. वय वर्ष 45 प्लस आहेत आणि जितू गवळी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात नक्कीच थोडासा सावध पावित्र्य घेऊन चेंडू आपण केला. नवीन फलंदाज शिवा पाटील. हा चेंडू डॉट. शिवा पाटील नॉन स्ट्राईकला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जितू गवळीनं उचललाय. नक्कीच राजेश चौधरी जेवढा वेळ खेळपट्टीवर राहतील तेवढं स्वयंस्फोट पायगाव संघासाठी चांगलं आहे. हा चेंडू देखील डॉट. राकेश पाटील इष्टांच्या मागे. जितू भालेकर अगदी शांत पॉइंट रिझनला उभे आहेत. त्यांच्याकडे अजून मोठा एकही चेंडू गेला नाही. इथे फटका उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत निशांत गवली आणि एकच धाव. धावा बनल्यात 11. चेंडू मध्ये फक्त 9. सामना कुठेतरी आता जानमान सरवली संघासाठी दूर होत चाललेला आहे. कारण की 4 ओव्हरमध्ये 62 धावा त्यांना बनवायच्या आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक राकेश पाटील. कमालीचा झेल अगदी स्क्वेअरलेग पंचांच्या समोर हा झेल टिपलाय आणि ते मोठा फलंदाज बाद होतोय शिवा पाटील. वेल जज कॅच. पायगाव संघाला असं म्हणायला हरकत नाहीये. पहिला सेमीफायनल खेळतात नवीन 40+ संघटनेमधून आणि एक गाव गटामधून देखील त्यांचा पुढील सामना होईल सेमीफायनल साठी मिरसोट भरोडी या संघासमोर. इथे फलंदाज बाद झालेत राजेश चौधरी. 11 चेंडू मध्ये आता 53 धावा बनवायचे. 13 मध्ये आलेत 9 आणि उर्वरित 11 मध्ये 53. नवीन फलंदाज भोलेनाथ पाटील. आता ही एक बिनीची जोडी आहे रवी चौधरी आणि भोलेनाथ पाटील. बघूया 11 मध्ये 53. खूप मोठं आव्हान इथे उभं आहे. पहिला सेमीफायनल यानंतर अजून एक सेमीफायनल. एक गावघाट 40+ मिरस्पोर्ट भरोडी संघाबरोबर या संघाला खेळायचं आहे. दीपक मडवी आज खुश आहेत. बघूया भोलेनाथ पाटील आणि रवी चौधरी
ही नवीन जोडी आता खेळपट्टीवर 11 चेंडूमध्ये 53 धावा बनवायचे आहेत. हा चेंडू गती चांगली होती, दिशा खराब, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 10. 13 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. 24 मध्ये 62चं लक्ष असताना इथे फुल टॉस चेंडू आणि हा फटका उडवलाय भोलेनाथ पाटीलनं. सीमापार षटकार. डॉक्टर गवली सर आणि विजय मुकादम, अजिंक्य मडवी यांच्याकडून नक्कीच या संघाला शुभेच्छा. काय चेंडू टाकलेत आज दीपक मडवीनं. आतापर्यंत या ओव्हर मध्ये त्यांनी 2 जरूर वाईट टाकलेत, मात्र 4 चेंडूमध्ये 3, 5 चेंडूमध्ये 3 विकेट, 1 षटकार 1 डॉट आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर 7 बाद, धावा बनले 17. गोटेगर बी आणि टेमिवली यानंतर एक बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मित्रांनो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाचा हा भिवंडी तालुक्यातील क्रिकेटचा महासंग्राम. आणि नक्कीच या सामन्यानंतर आपण समालोचन कक्षामध्ये देखील सुनील शेलके सरांचा एक गोड आवाज आणि त्यानंतर व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे यांचा आवाज ऐकणार आहात. चंदन मुकादम. इथे हा चेंडू वाईट आलाय. बघा, चंदन मुकादमला इथे गोलंदाजी नसती दिली तरी चाललं असतं, मात्र संघनायक आणि जितू गवली, दीपक मडवी यांनी चंदन मुकादमला कायम स्वरूपी ठेवले. ते फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. रवी चौधरी. एक हात जगन्नाथ. नक्की चंदन मुकादमनं या हंगामाची सुरुवात एका हाताने केलेला सुरुवात केलेली आहे. कदाचित आता त्यांना ती
येथेच गवली सवय होईल. हात जरी फिट झाला तरी एका हाताने त्यांना जी सवय आतापर्यंत लागली, तिसरी स्पर्धा मला वाटतं खेळतायत आणि भरपूर सामने खेळलेत. चाचणी स्पर्धेमध्ये फायनल जिंकली. विलास मूर्तीमध्ये एक सामना 2 सामने खेळलेत आणि इथे लगभग दोन्ही फॉर्मेट मधून सामने खेळलेत. चंदन मुकादमने विकेट गेलेत 8. फक्त एक सिंगल धावेल. इथून फक्त धावांचा पराभवाचा अंतर कमी होईल, कारण की फायनलचे दरवाजे आता उघडलेले आहेत. स्वयंस्फोट पायगाव संघाने बंदऱ्यामूर्ती काल्हेर संघाबरोबर नवीन 40+ फॉर्मेट मधून त्यांचा फायनल सामना आता जवळजवळ फिक्स झालेला आहे. या चेंडूवर देखील एक धाव. फक्त 3 चेंडू फायनल मध्ये जाण्यासाठी दूर. फुल टॉस दिलाय. चंदन मुकादमला ठाऊक आहे आता हाताला जास्त जोर देऊन चालणार नाहीये, कारण की सामन्यावर आता आपण पकड मजबूत केलेली आहे. एकाच दिवसातून 2 फायनल खेळण्याचा मान हा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पटकावेल का बघूया. हा चेंडू वाईट आलाय. इथे चंदन देखील प्रयोग करतायत, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या 22. इथे फलंदाज बाद. 9वा विकेट. शेवटचा विकेट शिल्लक आहे. आज सरोली संघाच्या सर्व खेळाडूंना फलंदाजी देखील संधी मिळालेली आहे. अतिशय चांगली स्पर्धा. गेली सलग 8 दिवस श्री गुरुदत्त चौथायरबाग क्रीडानगरी मानकुले येथून आपण 4 धाम स्पोर्ट आयोजित स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषक पाहतोय. आज स्पर्धेचा फायनल दिवस आहे आणि आज सामने देखील रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतील. विलास चौधरी आलेत. बघूया, शेवटची विकेट आहे आणि शेवटचा चेंडू. इथे विकेट येईल. डॉट, सिंगल, डबल की वाईट? नो. चंदन मुकादम. हा चेंडू फुलटॉस अगदी ऑन साइडला चेंडूला खेळलेत. डीप मिड विकेट रिजन मधून चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगल आणि